नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने करूया. जीएसटी बाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. 12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद करण्यात येतोय. आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार आहे आणि 22 सप्टेंबर पासून नवे जीएसटी दर लागू होणार आहेत. आरोग्य आणि जीवन विम्यावरती कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागणार नाहीये, त्यामुळे आता जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होणार आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. तर 12%वरून 5%वरती कोणत्या कोणत्या वस्तू येतात ते आपण एकदा बघूया. रेडीमेड कपडे, चप्पल, बूट, प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ. 12%वरून 5%मध्ये या वस्तू आलेल्या आहेत, त्यामुळे यांच्या दरांवरती सुद्धा आता परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे. या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत. या उपसमितीत भाजपाकडून 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 सदस्य असणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत, कार्यक्रम योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बाबतीत सातारा गॅझेटचा निर्णय सरकारने महिनाभरामध्ये घ्यावा. पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये असं मत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलेलं आहे. हैदराबाद गॅझेटचा विषय निकाली निघाला, त्यामुळे आता सातारा गॅझेट आणि संस्थांच्या गॅझेटवरती सरकारने अंमलबजावणी करावी अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर ते रस्त्यावर उतरून सोडवू शकतो, हेच जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनातून दाखवून दिलं. हा मराठ्यांचा व्यापक विजय असल्याचं वक्तव्य शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलं. मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ गैरहजर राहिले. छगन भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले. मराठा आरक्षणावरून भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. कुठल्याही जातीला कुठल्याही जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नाही. संबंधित प्रश्नावरती वकिलांचा सल्ला घेणार अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. मराठा आरक्षणावरती तोडगा काढण्यात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी भूमिका असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं. कोणाचंही आरक्षण काढून घेतलं नाही. नेत्यांनी टीका करण्यापेक्षा निर्णयाचा विचार करावा असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. जरांगे समाधानी असतील तर आम्ही समाधानी आहोत असं संजय राऊत म्हणाले. कालचं संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे असं म्हणत संजय राऊतांनी सरकारचं अभिनंदन केलं. राज्य सरकारने काढलेल्या जीआर नंतर पुण्यात ओबीसी नेते आक्रमक झाले. तर राज्य सरकारच्या निषेधार्थ पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये ओबीसी नेत्यांनी निषेध आंदोलन केलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मंगेश ससाने, मृणाल ढोले पाटील यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी तोंडावरती काळी पट्टी बांधत निषेध व्यक्त केला. लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारचा मराठा आरक्षणासंदर्भातला जीआर फाडला. सरकारविरोधात ओबीसी नेते आक्रमक झालेले असून आंदोलनादरम्यान हाके यांनी मराठा आरक्षणासाठीचा राज्य सरकारचा जीआर फाडला. जालन्यात अंतरवाली सराटीतील ओबीसींच्या उपोषणस्थळी सरकारच्या जीआरची होळी करण्यात आली. जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात काढण्यात आलेल्या जीआरची होळी करण्यात आली. तसंच सरकारविरोधात बोंबाबोंब करून निषेध नोंदवण्यात आला. ओबीसी समाजाचं आरक्षण ओरबाडू नका असं म्हणत ओबीसी समाज बांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. जालन्यात ओबीसी आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी केली. जरांगेंच्या मागण्यांचा सरकारने काढलेला जीआर फाडून पायदळीत उडवण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ओबीसी आंदोलकांनी ठिय्या मांडला. इंदापुरात ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले. इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारात जीआरची होळी करत ओबीसी बांधवांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी मागणी करत भंडाऱ्यामध्ये ओबीसी संघटनांनी धरणं आंदोलन केलं. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेण्यात आलेला आहे. यात काहीही आश्चर्य नाही. सरकारने सुवर्ण मध्य साधला असून यामध्ये ओबीसींचं कोणतंही नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया चंद्रपुरातील ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केली.
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघटनांनी जीआरची होळी करत सरकारविरोधात निषेध नोंदवला. ओबीसीवरती अन्याय होता कामा नये अशी प्रतिक्रिया ओबीसी बांधवांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. 20 प्रभाग महापालिकेने जाहीर केले. पहिल्यांदाच 4 नगरसेवकांना एक प्रभाग अशी रचना जाहीर झाली आहे. तर 20 नंबरचा प्रभाग 5 नगरसेवकांचा असणार आहे. पालिकेच्या संकेतस्थळावरती प्रभाग रचना उपलब्ध आहे. सांगली महापालिका निवडणूक ताकदीने लढवू असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले. कुडाळ नगरपंचायतीतील भाजपाच्या नगराध्यक्षांसह 8 पैकी 6 नगरसेवकांना शिस्तभंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्याही अधिकृत बैठका, सभा अथवा कार्यक्रमांना अनुपस्थित राहणे, वारंवार इतर राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरती उपस्थिती दाखवणं या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. आशियातील सगळ्यात मोठा कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिककडे बघितलं जातं. नाशिकमधील शेतकऱ्यांचा कांदा केंद्र सरकारने खरेदी केला, मात्र पैसे दिले नाहीत. 72 तासामध्ये शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत असा नियम असताना तो डावलून 72 दिवस झाले तरी शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीतील केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनीही शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांद्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. किरीट सोमय्या कोण आहेत? ना आमदार, ना खासदार, ना मंत्री. मग ते कोण आहेत जे पोलीस आणि प्रशासनावरती दबाव टाकतायत असा सवाल काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी विचारला. अमरावती जिल्ह्यात एकही बांगलादेशी नागरिक नाही तरी अमरावतीत येऊन खोटे आरोप करतात असा दावा ठाकूरांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीत अखेर भाजपाने एखादी सत्ता मिळवली. उभाटाची सत्ता उलथवून भाजपाच्या राजेंद्र डोंगे यांची सभापती पदावरती निवड करण्यात आली. अमरावतीच्या बोरगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनलने 13 पैकी 13 जागा जिंकत जिल्ह्यामध्ये दमदार एंट्री केली आहे. गावात गुलाल उधळत एकच जल्लोष करण्यात आला. लंडनमधील मराठी जनांना हक्काचं सांस्कृतिक भवन मिळावं या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्तरूप मिळणार आहे. लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या संदर्भातला धनादेश देवेंद्र फडणवीसांनी सुपूर्द केला. बीडच्या परळीत रेल्वे स्टेशन परिसरात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणाची महिलांनी धिंड काढली. 6 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार झाल्याच्या घटनेविरोधात आंदोलन करत असताना या तरुणानं गोंधळ घातला. या तरुणाला महिलांनी चोप दिला. परिवर्तनी एकादशी निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. नवे वस्त्र आणि फुलं चढवत माऊलींचा मुखवटा सजवण्यात आला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा शिक्षण आणि नोकऱ्यांमधील खासगीकरण, कामगार विरोधी धोरणाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेकडून विरोध करण्यात आला. विक्रमगड परिसरात ही निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या बीडमधील 800हून अधिक कर्मचारी संपावरती गेले. 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. अमरावतीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 1500 कर्मचाऱ्यांनी गेल्या 16 दिवसांपासून संप पुकारलाय. थाळी वाजवत आंदोलकांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सेवानिवृत्त शिक्षकांनी 1 दिवसीय धरण आंदोलन केलंय. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन अद्याप मिळालेलं नाही. तसंच नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांना नक्षल भत्ता मिळाला नाहीये. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. वर्ध्यात अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्यात. अंगणवाडी कर्मचारी युनियनने वर्धा जिल्हा परिषदेकडे जाणारा रस्ता रोखलाय. समान वेतन आणि दरमहा पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. मालेगाव शहरातील मिरवणूक मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले. तसंच मोकाट जनावरांचा वावर वाढलाय. त्यामुळे गणपती डोक्यावरती घेऊन नागरिकांनी आंदोलन केलंय. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरण आंदोलन सुरू आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी थाली बजाव आंदोलन करत कर्मचाऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधून घेतलं. पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या विष्णुपद मंदिराच्या संवर्धनाचं काम पार पडलं. मात्र नुकत्याच
येऊन गेलेल्या पुराच्या प्रवाहात मंदिराच्या छतावरील प्लास्टर वाहून गेले, त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे. तर पुरातत्व मंदिराचं अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप समाजसेवकांनी केला आहे. बियाणांसह खतं विक्री करताना अनियमितता ठेवणाऱ्या कृषी दुकानांच्या विरोधात धुळ्यामध्ये कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला. 36 कृषी सेवा दुकानांचे परवाने 1 महिन्यासाठी रद्द केले. आज परिवर्तनी एकादशी असल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त भाविक पंढरीमध्ये दाखल झालेत. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभाग वाळवंट भाविकांनी फुलून गेले. भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच येत्या रविवारी चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाच्या कालावधीत तुळजाभवानी मातेला सोहळ्यामध्ये ठेवण्यात येणार आहे. तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. वर्ध्यात PVR मल्टी ट्रेडिंगच्या नावाखाली अतिरिक्त परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. आरोपीकडून मोबाईल, लॅपटॉप, ATM कार्ड, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भिवंडीत उड्डाणपुलावरती 2 भरधाव कारचा अपघात झाला. या अपघातात कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. दरम्यान दुचाकी स्वाराचा उड्डाणपुलावरून पडून मृत्यू झालाय, तर कार चालक जखमी झालाय. बनावट दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलाय. कारवाईत पोलिसांनी 1.5 कोटींची विदेशी दारू जप्त केलेली आहे. ठाण्याच्या खारेगाव टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट या ठिकाणी IT सर्कलजवळ हा प्रकार घडलाय. संपत्तीच्या वादातून वाहनाखाली चिरडून ही हत्या करण्यात आली. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नेरूळच्या विघ्नहर्ता मंडळाने यंदा हे 22वे वर्ष आहे. मंडळाने यंदा आकर्षक आणि सुबक मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. बद्रीनाथ, देवप्रयाग आणि गंगा संगमाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे. ठाण्याच्या नौपाडातील आर्या पंडित यांनी आपल्या घराच्या बाप्पासाठी जेजुरी गडाचा देखावा साकारला. हा देखावा त्यांनी घरातील टाकाऊ कागद आणि पुठ्ठ्यांनी बनवलाय. संपूर्ण देखावा हा इको फ्रेंडली असून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंनी सजावट करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सिल्लोड नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील पिळणकरवाडीमध्ये विराज पिळणकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झाला. पिळणकरवाडीतील गणेश भक्तांनी भजन गात गणरायाची मनोभावे सेवा केली. टाळ मृदुंगाच्या गजरात सर्व गणेश भक्त तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. परळचा राजा गणपती यंदा भाविकांसाठी खास आकर्षण ठरतोय. यावर्षी मंडळाने अयोध्या राम मंदिराचा देखावा साकारलाय. तसंच श्रीरामाची हुबेहूब मूर्ती देखील तयार केलेली आहे. दक्षिण मुंबईत गणपती पाहायला येणारे भाविक आवडीने या मंडळाला भेट देत आहेत. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.